नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो जबरदस्त ट्विस्ट आता मालिकेमध्ये लवकरच येणार आहे. तेव्हा आता मित्रांनो चला तर वेळ कसली वाया घालवतात. तेव्हा आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण आता या व्हिडिओमध्ये असं काही आपण दाखवणार आहोत की काव्या आणि पार्थ एकत्र कसे येतात आणि पार्थला मात्र आता खरी काव्याची इतकं प्रेम असून सुद्धा तो कसा आता त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आणून काव्याला अगदी स्वतः प्रपोज करतो. त्याचा असणारा हा देशमुख बोका मात्र आता स्वतः असा इम्प्रेस काव्याला कसं करतो आणि इकडे जीवा मात्र आपल्या नंदिनीला इम्प्रेस करून आता डिव्होर्स पेपर आणि आता जी डिव्होर्स घेण्याची आता ही कल्पना आहे तर नंदिनीच्या मनातून काढून आता जीवा आपलं प्रेम नंदिनीला कसं व्यक्त करतो हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा आता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो आपली काव्य ही आता देशमुखांच्या घरी येते. आता मानिनीची तिला साथ असते. आता पार्थ तिचा रागराग करतो, परंतु मानिनी म्हणते की हे पक काव्या हार मानायची नाही. म्हणून आता जीवा हा काव्याजवळ येतो. काव्या आता डोळ्यात पाणी असतं. काही झालं तरी मला पुन्हा आता देशमुखांची काव्या बनून आता या घरची लक्ष्मी बनून मला पार्थचं मन जिंकायचं आहे, माझ्या देशमुखांचं मन जिंकायचं आहे. हे मात्र आता जीवा ऐकतो. आता जीवा म्हणतो की म्हणजे काव्याने नव्याने सुरुवात केलेली आहे आणि आता तिचं पार्थवर खूप प्रेम आहे, दादावरती खूप प्रेम करते. आपल्याला आता ते विसरलेले आहे आणि आपल्याला सुद्धा आता नंदिनीला मात्र आता विसरायचं नाही. आता काव्याचं जे होतं ते सगळं काही भूतकाळ होता. काव्याने नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि मी सुद्धा माझ्या नंदिनीसोबत आता नवीन आयुष्याला सुरुवात करत आहोत. आता मात्र दोघे एकत्र येतात. मानिनी म्हणते की हे बघा तुम्ही दोघं आता किती कोणी काही म्हटलं तरी सुद्धा घाबरायचं नाही. आता लग्नानंतर जे काही प्रेम आहे तर त्या मिशनला आता सुरुवात करायची. आता ते मिशन आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे. किती काही झालं तरी आपली नंदिनी आणि पार्थ हे अगदी खुश होत तुमचा स्वीकार त्यांनी परत अगदी मोठे मानाने केला पाहिजे. यासाठी मात्र आता आपल्याला मिशन सुरू करायचं आणि ते मिशन आता काव्या आणि जीवा आणि मानिनी या तिघांमध्ये होतं. कारण आता जो भूतकाळ आहे तो भूतकाळ मात्र आता सांगितल्यानंतर मानिनीला धक्का बसतो. मानिनी म्हणते की खरंच तुम्ही दोघांनी खूप मोठा त्याग केलेला आहे आणि ह्या त्यागाचं आता तुम्हाला फळ तर मिळायलाच हवं. कारण आता दोघांनी एकमेकांना विसरून जी नवीन आयुष्याला सुरुवात केली तर हे प्रेम विसरणं इतकं सोपं नसतं. कारण जे काही आता तुम्ही केलं तर ते जीवाची अगदी खरंच प्रेमाची म्हणजे लाज राखून केलेलं आहे. आता याची किंमत मात्र नंदिनी आणि पार्थ या दोघांना द्यावीच लागेल. काही झालं तरी आता हे पार्थ आणि नंदिनी हे अगदी खुश होत आता आपल्या नंदिनीने जीवाचा आणि इकडे पार्थने काव्याचा स्वीकार करायलाच हवा. आता जीवा आणि ही काव्य एकत्र येते. त्यावर आता लगेच नंदिनी ही तिकडे पार्थला फोन करते. पार्थला फोन करून म्हणते की हे बघा काय करत होता पार्थ. तेव्हा आता पार्थ अगदी आपल्या बायकोच्या आठवणीत असतो, तुमच्या बहिणीच्या आठवणीत अगदी मग्न आहे असे तो म्हणत असतो. तेव्हा आता नंदिनी त्याला एक सल्ला दिलेला असतं की तुम्ही काव्याचा स्वीकार करा आणि मी सुद्धा आता जीवाशी जुळून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नंदिनीने माघार घेतलेली असते कारण कॉन्सिलरने आता नंदिनीला प्रेमाबद्दल आणि लग्नानंतर जे प्रेम आहे जोडप्यामधील ते जोडप्याला मात्र आता तुटू नये, तुमचा संसार तुटू नये असा जो सल्ला दिलेला असतो तर त्याचा नंदिनीला विचार पडलेला असतो. म्हणून तिने आता ह्या सगळ्याचा विचार करून पार्थला फोन केलेला असतो आणि पार्थला ती आता हे सत्य सांगते. तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो नंदिनी, आता या सगळ्यातून या संकटातून जर बाहेर यायचं असेल तर आता कुठेतरी माघार घ्यावी लागेल आणि त्या दोघांना आपल्याला समजून घ्यावे लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते की हो मी सुद्धा आता जीवाशी बोलते. त्यानंतर आता जीवा इकडे आलेला असतो पण नंदिनी त्याचा अपमान करते. कारण आता जीवाच्या अगोदर मात्र नंदिनीच्या बाबांनी मात्र आता जीवाचा अपमान केलेला आहे की तू आता तिच्या भावनांशी इतका खेळलास, आता मात्र तू इथे कशाला आलास. परंतु आता शारदाने मात्र पुढाकार घेऊन या घरच्या जावायचा अपमान नकोय म्हणून आता जीवाला घरात घेतलेलं असतं. पण नंदिनी ऐकायला तयार नसते. जीवा म्हणतो की हे
अगं चकाचक बाई, तुझा हा पसारेवाला तुला घ्यायला आलेला आहे. जोपर्यंत तू आता येथून जात नाही तोपर्यंत मात्र आता या घरातून नाही जाणार. आता शारदाची त्याला साथ असते आणि नंदिनीची बहीण आता तिची सुद्धा आता जीवाला साथ असते. परंतु बाबा आणि नंदिनी मात्र रागराग करत असतात. जीवा म्हणतो की काही झालं तरी आता हे डिव्होर्स पेपर मी कसे फाडतो आणि नंदिनीचा डिव्होर्स पेपर जो काही निर्णय आहे तर तो कसा कॅन्सल करतो हे आता मी म्हणजे फाडल्याशिवाय इथून काही जाणार नाही. काही झालं तरी आता नंदिनीला खुश करणार. नंदिनीपर्यंत आता माझ्या मनातील सगळे काही भावना हे पोहोचवायलाच हव्या. त्यानंतर आता इकडे रम्याचा तर खूपच जळखळाट होतो. रम्याला असं वाटतं की आता ही काव्या कशाला इथे आली असेल आणि आता पार्थला जिंकण्याचं, पार्थच्या प्रेमात अगदी मी त्याची लग्न करण्याची आता हीच एक मला संधी चालून आली होती, पण ही काव्या मध्येच येऊन तडफडली. आता वसुहत्या तिला म्हणते की अगं रम्या, तू कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना तुझ्यासोबत, तू काही काळजी करू नको. आता ह्या काव्याला कसं पुन्हा घराच्या बाहेर काढायचं हे आता आपण बघूयात. तेव्हा मात्र आता ह्या दोघींचा प्लॅन सुरू असतो. आता मात्र असा प्लॅन असतो कारण आता काव्याला आपण दारू पाजायची. दारू पाजून मात्र आता काव्याला जे काही खरं सत्य आहे तर ते पार्थसमोर तिने सांगितलं पाहिजे आणि ते काव्याला दारू पाजून आता जे काही ती खरं सत्य सांगेल तेव्हा मात्र आता पार्थचे डोळे उघडतील आणि पार्थ मात्र तिला आता घराच्या बाहेर काढेल आणि दारू पाजून तिला आपण जीवाच्या रूममध्ये म्हणजे हे करायचं. आणि जीवा आणि जर ह्या काव्याला आता पार्थने एकत्र बघितलं तर मात्र यांचा संसार तुटायला वेळ लागणार नाही. हे मात्र आता या दोघींचा प्लॅन सुरू असतो. काही करून आता काव्याला दारू पाजायची आणि दारू पाजून मात्र आता हे अगदी आपल्याला प्लॅन सक्सेस करायचा आहे. म्हणून मात्र आता ह्या दोघींचा हे प्लॅन असतो. काही झाले तरी आता दारू ही पार्टीत पाजलीच पाहिजे. कारण आता जी ख्रिसमस म्हणजे साठी एक पार्टी असेल आणि त्या पार्टीमध्ये पार्थ आणि काव्या हे नक्की म्हणजे असतील. आणि आता हा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या वेळेस आपण आता ही चाल खेळायची आणि जीवाला आणि ह्या काव्याला एका रूममध्ये कसं आणायचं. कारण आता जीवाच्या म्हणजे ह्या ग्लासमध्ये सुद्धा आपण दारू ओतून, गुंगीचं काही औषध ओतून ह्या दोघांना शेवटी एकत्र करायचं हे मात्र आता ह्या दोघींनी ठरवलेलं असतं. पण आता यांचा हा जो काही डाव आहे तो डाव मात्र शारदाने ऐकलेला असतो. आता मात्र शारदा हे सर्व काही ऐकते आणि शारदा काव्याला सगळं काही जाऊन सांगते. काव्याला म्हणते की हे बघा काव्या मॅडम, म्हणजे मी आत्ताच रूमच्या बाहेर साफसफाई करत होते आणि त्यांच्या रूममधून मला आता रम्या मॅडम आणि वसुहत्या यांची जी काही नवीन चाल आहे त्याबद्दल जरा ऐकू आलं. परंतु मॅडम मी तुम्हाला सांगूशी वाटतं, कारण मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटतं. ह्या दोघी जे काही चाल खेळत आहे तर त्या दोघींचा डाव आता उलथडला, नाहीतर ते खरंच तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय काही राहणार नाही. शारदाने आता हे सर्व सांगितल्यानंतर काव्या म्हणते की असं आहे तर आता हे दोघींचे काही प्लॅन काही सक्सेस होतच नाही आणि आता ह्या दोघींचा हा प्लॅनसुद्धा सक्सेस होऊन द्यायचा नाही. आता मात्र रम्यालाच ह्या पार्टीमध्ये आपण दारू पाजायचे आणि रम्याकडून सगळं काही कबूल करून घ्यायचं, असं आता शारदा आणि काव्याचा प्लॅन झालेला असतो. त्यानंतर मात्र आता ही काव्या सगळं काही मानिनीला आणि जीवाला सांगते. आता जीवा तर तिकडेच गेलेला असतो. जीवा म्हणतो की हे काव्या, तू काही काळजी करू नको. आता आपलं जे नातं आहे तर ते नातं सच्च आहे, म्हणजे सत्य आहे. आता आपण जे काही लढायचं आहे तर ते आपलं प्रेम जिंकण्यासाठी, लग्नानंतर जे काही प्रेम आहे तर ते प्रेम जिंकण्यासाठी आपण हे सर्व करायचं आहे. म्हणून मात्र आता लगेच ती सर्व काही ठरवते. त्यानंतर मात्र आता वसुहत्या आणि रम्या हे दोघींची आता ही प्लॅनची बाजू आहे तर ती सुरू झालेली असते. काही करून आता ही दारू काव्याला पाजायचीच, म्हणून आता त्या लगेच हे करत असतात. तर काव्याने आता ओळखलेलं असतं की नक्की यांचं काय सुरू आहे, नक्की ह्या काय करतात. त्यानंतर आता इकडे नंदिनी ही जीवाला म्हणते की जीवा, तुम्ही इथून जाऊ शकतात, कारण मी आता तुमच्यासोबत नाही येऊ शकत. जीवा म्हणतो की नंदिनी हे बघ, काही झालं तरी मात्र आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल आणि जर तू माझ्यासोबत नाही आली तर मात्र मी माझ्या जीवाचं काहीही बरवाईट करेल. आणि जर तुला यायचं नसेल, मला आता तुझ्याशिवाय त्या घरामध्ये एक सेकंदसुद्धा करमत नाही. मला तुझी सवय झालेली आहे. कारण हे बघ, मी तर तुला माझा भूतकाळ सांगितला
आणि तो भूतकाळ जर तुला ऐकायचं असेल तर मात्र ते सगळं काही मी तुला सांगायला तयार आहे. काही झाले तरी आता शेवटी हा भूतकाळ तुला ऐकावा लागेलच. तेव्हा आता जीवा नंदिनीला सर्व काही सांगतो. आता मात्र नंदिनी हे सर्व ऐकल्यानंतर आता जे काही घडलेलं आहे तर नंदिनी म्हणते की मला फक्त काव्याने इतकं अंधारात ठेवायला नको होतं, कारण काव्याने खूप मोठी चूक केली. आत्तापर्यंत ती मला सर्व काही सांगत होती, परंतु इतके मोठं सत्य तिने माझ्यापासून का लपवलं. आणि ज्यावेळेस जर हे सत्य तिने मला सांगितलं असतं तर त्यावेळेसच मी तुम्हाला दोघांना एकत्र आणण्यासाठी खूप अगदी मदत केली असते, जी अगदी दोघांना एकत्र खरंच मी माझ्या जीवनावर त्याग केला असता. तर आता जीवा म्हणतो की आता खरंच नंदिनी तू त्यावेळेस किडनॅप झाली. आता किडनॅप करणाऱ्या कोण होत्या? ही वसुआत्या आणि रम्या, या दोघींनीच हा डाव आता आखलेला आहे. आणि त्या आता पार्थ आणि काव्या हे दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण रम्याला पार्थ दादाशी लग्न करायचं आहे. म्हणून आता त्या दोघींचे काव्याला घरातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नंदिनी तेथे देशमुखांच्या घरात तुझी काव्याला साथ हवी आहे. आणि जर तुला काव्याला साथ द्यायची असेल तरच काव्या आता कोलमडणार नाही. त्यामुळे प्लीज समजून घे, आपल्या बहिणीचा विचार कर, कारण काव्या खरंच खूप चांगली आहे. तिने आत्तापर्यंत नंदिनी तुझा अगदी मान म्हणजे ती तुझ्यासाठी खूप काही करत आली. तिने आपल्या प्रेमाचा सुद्धा त्याग केला आणि तरीसुद्धा ती आता पार्थच्या प्रेमात आहे. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी नंदिनी मला तुझी साथ हवी आहे, कारण दादा पूर्णपणे खचून गेलेला आहे. दादाचा अगदी चेहरा मला खरंच बघवत नाही. आणि दादाच्या चेहऱ्यावरचं हसू नंदिनी तू फक्त काव्याला खुश करून आणि पार्थला खुश करून एकमेकांना देऊ शकते. त्यामुळे नंदिनी हे बघ माझं काही नाही, आणि हे बघ मी फक्त तुझ्यावर प्रेम आता लग्नानंतर केलं होतं. काव्य आणि माझं असं कोणतेही संबंध लग्नापासून नाहीत. आम्ही दोघांनी आमचा भूतकाळ विसरण्याचं ठरवलं होतं आणि हे अनेक वेळास मला तुला सांगायचं होतं. काव्यसुद्धा पार्थलाही सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न करत होती, पण तरीसुद्धा आम्ही सांगू शकलो नाही. आता मात्र इकडे रम्या आणि वसुआत्या ह्या दोघींचा आता प्लॅन सुरूच असतो. आता नंदिनी विचार करते. नंदिनी आता विचार करून मात्र आता जीवासोबत यायला तयार होते. जीवाला म्हणते की जीवा मला वचन हवं आहे, कारण आता हे असं वचन आहे की आयुष्यभर तुम्ही माझी साथ देताल आणि आता जे सत्य आहे आजपासून तुम्ही माझं काही लपवणार नाही माझ्यापासून. तेव्हा आता जीवा म्हणतो की नंदिनी मला माझ्या आयुष्यात तुझी साथ हवी आहे, मी तुला नाही विसरू शकत. हे बघ अगं जे झालं एक भूतकाळ होता. त्या भूतकाळातील आठवणी खरंच माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नाही. आणि काव्यासुद्धा सगळं काही विसरून तिने पारदादाचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे नंदिनी माझ्यावर विश्वास ठेव, आज मी तुला वचन देतो, मी कधीही अगदी तुला धोका नाही देणार आणि आता फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यामध्ये तूच असेल. तेव्हा आता नंदिनी म्हणते की ठीक आहे, मी आता घरी यायला तयार आहे. म्हणून ती आता घट्ट अशी मिठी मारते आणि घरी येण्यासाठी तयार होते. तेव्हा आता मित्रांनो इकडे नंदिनी मात्र घरी यायला तयार होते काव्याची साथ देण्यासाठी. आणि तिकडे मात्र आता वसुआत्या आणि रम्या या दोघींचा जो काही गेम खेळलेला आहे तर तो गेम मात्र आता भलतंच होतं. कारण आता जीवाला जी काही दारू पाजायची आहे तर ती दारू मात्र पार्थ पितो आणि पार्थ आणि काव्याच एकत्र येतात. आणि रूममध्ये एकत्र आल्यानंतर आता त्या दोघांचं मिलन होऊन शेवटी आता काय होणार आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रम्या आणि वसुआत्याचा प्लॅन फेल होत आता पार्थ आणि काव्या हे दोघंच एकत्र येतात. आणि शेवटी आता हे काव्या आणि पार्थ हे दोघं एकत्र येऊन नंदिनी आणि जीवासुद्धा एकत्र येऊन आता ह्या दोघांची साथ देऊन रम्या आणि वसुआत्याचा गेम कसा करतात हे बघण्यासाठी आता मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.